अमरावती तालुक्यातील निंबूत येथे शर्यतीच्या बैलावरून रात्री गोळीबाराची घटना घडली। यामध्ये फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गोळी लागल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे। या प्रकरणी सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, मुलगा गौरव काकडे आणि शेतमजूर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर गौतम काकडे फरार आहे। निंबूत येथील गौतम काकडे यांनी फलटण येथील ज्ञान ज्योती अकॅडमी चालवणारे रणजित निंबाळकर यांच्याकडून अनेक शर्यती जिंकलेला सुंदर नावाचा शर्यतीचा बैल 38 लाख रुपयांना खरेदी केला होता। यापैकी 5 लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते। उरलेले पैसे घेण्यासाठी निंबाळकर काकडे यांच्या घरी गेले होते, मात्र पैसे न देता जबरदस्तीने काकडे सह्या मागू लागला। यावर पैसे द्या नाहीतर बैल घेऊन जाणार, असं रणजित निंबाळकर म्हणाले। या वादातून हा गोळीबार झाला होता।